समृद्धी हायवेला खड्ड्यांचं ग्रहण लागलंय। भिवंडीतलं भगदाड आणि संभाजीनगरमध्ये हायवेवरील भेगांचा मुद्दा ताजा असतानाच बुलढाण्याजवळ रस्त्यावर खड्डे पडलेत। अवघ्या काही महिन्यांमध्ये रस्त्यावर खड्डे दिसू लागलेत, त्यामुळे हायवेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। समृद्धी हायवेला वर्ष 6 महिनेही पूर्ण झालेले नसताना समृद्धी हायवेवर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या दुसरबीड गावाजवळच्या रस्त्यावर पडलेला हा खड्डा पहा। समृद्धी हायवेवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे हायवेच्या 2 लेन बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे। समृद्धी हायवेच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे खड्डे अनेक ठिकाणी सध्या पाहायला मिळू लागले आहेत। भिवंडीत जोड रस्त्याला पडलेलं भगदाड, छत्रपती संभाजीनगरला रस्त्याला पडलेल्या उभ्या भेगा, यानंतर आता बुलढाण्यात 2 लेनमध्ये मोठा खड्डा पडलाय। याबाबत स्थानिक शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ठेकेदारावर खापर फोडलाय। तो मार्ग लायबिलिटी पिरियडमध्ये आहे आणि अशा प्रकारे जर इतक्या वर्ष 2 वर्षात त्यावर खड्डे पडत असतील तर कंत्राटदारावर कारवाई करणं गरजेची आहे। त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करणं आवश्यक आहे की इतक्या लवकर का अशा प्रकारे निकृष्टतेचे काम त्या ठिकाणी झालं। खड्ड्यामुळे जर लोकांचे जीव जात असतील तर अशा लोकांवर कारवाई पण झाल्या पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांना समृद्धीच्या खड्ड्यांबाबत विचारलं असता त्यांनी सरळ हातच जोडून यावर बोलण्यास नकार दिलाय। महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी बिरुदावली मिरवणारा या हायवेला खड्ड्याचं ग्रहण लागलंय। समृद्धीवर खड्डे दिसू लागल्यानं संपूर्ण हायवेच्या कामाचं ऑडिट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।